सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोडले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। मुंबापरी तुझ्या पंक्ती सभा घेई, मुंबापरी तुझ्या पंक्ती सभा घेई, हाकलून देई शूद्र ख्रिस्ती, हाकलून देई शूद्र ख्रिस्ती। आमंत्रण कर आम्ही तेथे येऊ, आमंत्रण कर आम्ही तेथे येऊ, करामत पाहू तुझी सर्व, करामत पाहू तुझी सर्व। सत्यनीती बोध आर्यवारुजीला, कमी भाजलेल्या बाट्या सोड, सत्यनीती बोध आर्यवारुजीला, कमी भाजलेल्या बाट्या सोड। यात काही माझे स्वतःचे असेल, यात काही माझे स्वतःचे असेल, लेखी सुधाराल ज्योती मने, लेखी सुधाराल ज्योती मने। महात्मा फुले म्हणतात की जर ब्राह्मण स्वतःला खरोखरच सत्यवादी, न्यायप्रिय आणि सर्वांना समान मानणारे समजत असतील तर त्यांनी मुंबईसारख्या शहरात आपल्या भोजनपंक्तीत शूद्र, अतिशूद्र आणि ख्रिस्ती लोकांनाही सन्मानाने बसून जेवायला बोलवावे। जर ते त्यांना हाकलून लावत असतील तर त्यांच्या समानतेच्या आणि धर्माच्या शिकवणीला काही अर्थ राहत नाही। फुले उपरोधाने म्हणतात की तुम्ही आम्हाला आमंत्रण द्या, आम्ही येऊन तुमची करामत पाहू। म्हणजेच प्रत्यक्ष कृतीत समानता दाखवा, फक्त सत्य, नीती आणि धर्मांचे उपदेश करून उपयोग नाही, वर्तनातही ते दिसले पाहिजे। आर्यवारुजीला म्हणजेच कमी भाजलेल्या बाट्या सोड या ओळीत फुले उपहासाने सांगतात की ब्राह्मणांनी स्वतःसाठी विशेष सन्मान किंवा उत्तम अन्न राखून इतरांना कमी लेखण्याची वृत्ती सोडली पाहिजे। या अखंडातून महात्मा फुले यांनी जातीभेद, अस्पृश्यता आणि ब्राह्मण समाजातील दांभिकपणावर प्रखर टीका केली आहे। त्यांनी सर्व मानव समान आहेत ते प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याचा संदेश दिला आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून त्यांनी दिलेला संदेश आपण सर्वांनी उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।